आज दिवसभरातला चौथा महत्त्वाचा मुद्दा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं कथित जमीन गैरव्यवहार प्रकरण सध्या पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरामध्ये खूपच चर्चेचा विषय बनलाय। अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्कमध्ये एक जमीन व्यवहार केला जो वादात सापडला। पुण्यातील 1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे। सततच्या आरोपांनंतर हा व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली होती। मात्र आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची एंट्री झालेली असून हा व्यवहार रद्दच करता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भातच अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या सोबत आहेतच। तसंच पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी देखील दमानिया करतात। या प्रकरणातील समिती ही 6 सदस्यांपैकी बहुतेक पुण्याचे स्थानिक आहेत आणि ज्यामुळे निष्पक्ष तपास शक्य होणार नसल्याचं त्या म्हणाल्या। त्यामुळे राजीनामा देऊन अजित पवारांची स्वतः तपासाला वाटचाल करून द्यावी का असा आग्रह देखील आता धरला जातोय। दरम्यान दमानिया यांनी गायकवाड कुटुंबाला दिलेली महारवतनाची जमीन खालसा झाल्यानंतरही न्याय मिळालाच नाही। तसंच पॉवर ऑफ अटॉर्नी नोंदणी न करता जमीन व्यवहार कसा केला याविषयी थेट काही प्रश्न उपस्थित होत आहेत। स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत। अंजली जी, अशा प्रकारे हा व्यवहार रद्दच होणार नाही ते कसं आम्हाला समजावून सांगाल? नक्कीच। कसं आहे की समजा दोन व्यक्ती, एक जमीन विकणारी आहे आणि एक जमीन घेणारी आहे। बरोबर। काही कारणाने त्यांची समजा जमिनीचा व्यवहार झाला नाही की एकीला काही पैसे जास्त वाटले किंवा काही कारणाने जर तो व्यवहार पुढे जाणार नसेल तर दोघांनी एकत्रपणे ठरवलं की बाबा आपण हा रद्द करूया, तर तो व्यवहार रद्द करता येतो, ज्याला म्युच्युअल कन्सेंट म्हणतो। बरं। पण समजा एक व्यक्ती रद्द करायला तयार आहे आणि दुसरा व्यक्ती रद्द करायला तयार नाहीये तर युनिलॅटरली व्यवहार रद्द करता येत नाही। आणि हे कधीच सांगते मी, जर व्यवहार सामान्य असेल तर। इकडे जमीनच मुळात कोणाचीच नाहीये, जमीन आहे सरकारची। त्यामुळे देणारी व्यक्ती चुकीची आहे, ती पण फ्रॉड आहे, आणि घेणारी व्यक्ती ती पण फ्रॉड आहे। तर याच्यात त्यांना दोघांनाही हा व्यवहार करता येत नाही। तर त्याच्यात मी आजच्या माझ्या पत्रकार परिषदेत सगळे जे कायदे आहेत, जे सेल डीड बनवण्याचे कायदे आहेत, त्याचे 5 कायदे आहेत। त्याच्यात मुख्य कायदे 2 आहेत, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्ट आणि एक रजिस्ट्रेशन ऍक्ट। आता या स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्ट मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की त्याचा पॉइंट सेक्शन नंबर 16 मध्ये लिहिलंय की जर कुठल्याही प्रकारचं फ्रॉड असेल तर तो व्यक्ती कॅन्सलेशन साठी अर्ज करू शकत नाही। इथे अमेडिया कंपनीने जसं हे जे लेटर आहे, मला वाटतं तुम्ही सगळ्या चॅनलनी दाखवलं असेल, तर याच्यात हे काय म्हणताय की प्रति अमेडिया, मी जरा वाचून दाखवते लोकांना। प्रति अमेडिया एंटरप्राइजेस भागीदार तर्फे दिग्विजय अमरसिंग पाटील आपण सादर केलेला रद्द लेखाबाबत आपण अमुक अमुक दिवशी दस्त नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे। सदर बाबतीत पूर्ती ज्या आहेत त्या पूर्ण करून तुम्ही हा व्यवहार करा। तर त्याच्यात पॉइंट नंबर 1 दिलाय आणि पॉइंट नंबर 2 दिलाय। तर या दोन्हीची पूर्ती करून तुम्ही हा परत सादर करा। म्हणजे याच्यात त्यांनी काय मागितलं की इतकी तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे। आता फॅक्ट असा आहे की हे करता येत नाही, कारण हे जे दिग्विजय पाटील आहेत आणि त्यांची अमेडिया कंपनी आहे त्यांनी एक फ्रॉड केलाय, कारण ती जमीन मुळात सरकारी आहे आणि ती प्रायव्हेट दाखवून जर त्यांनी तो व्यवहार करण्याचा प्रयत्न केला असेल आणि याची माहिती त्यांना होती, त्यात त्यांनी स्टॅम्प ड्युटी मध्येही त्यांनी अनेक घोटाळे केले, तर हे सगळं जर माहिती असेल तर पार्थ पवारांची कंपनी म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस व्यवहार करू शकत नाही। त्यात तो युनिलॅटरली असेल तर अजिबात करू शकत नाही। मग हा व्यवहार कोण करू शकतं? तर फक्त सरकार करू शकते, ते पण सिव्हिल कोर्टात जाऊन तरच हा व्यवहार जो आहे तो व्हॉइड करू शकतात ते। तर आताच्या घटनेला कोणालाच काही माहिती नाही। म्हणजे मला एक गंमत वाटली, या दुय्यम निबंधक यांनी कुठल्याही प्रकारचं लिगल ऍडवाइस न घेता एक नोटीस ठोकून दिली। मग माध्यमांनी ती बातमी चालवली की 21 ऐवजी 42 कोटी यांना भरावे लागतील। अरे पण कोणीतरी विचारा ना की कायद्याने काय होतं। कायद्याने हा व्यवहार कोर्टाद्वारेच होऊ शकेल, ते पण सरकारने केला तरच होईल।
शीतल आणि अमेडिया हे दोन्ही हा व्यवहार करू शकत नाही. बरोबर आहे. आणि हा व्यवहार का होऊ शकत नाही हे आपण ते आपण कायदेशीररित्या सांगितलं. अंजलीताई, जाता जाता मला एका वाक्यात आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे की तुमचं म्हणणं आहे पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावाच आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. यावरती तुम्ही ठाम आहात का आणि हे सगळं का व्हावं? अगदी ठाम आहे. आणि आताच काही सेकंदांपूर्वी म्हणजे मी इथे डिबेटवर येण्याच्या आधी अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलंय म्हणे की माझ्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटेल त्याप्रमाणे मी कारवाई करेन. आता जर असं हे स्टेटमेंट त्यांनी दिलं असेल आणि मागे त्यांची सत्सद विवेक बुद्धी सिंचन घोटाळ्याच्या वेळेस त्यांनी राजीनामा दिला होता, तर आता होणार की काय अशा आशेने मी बघते त्याच्याकडे. कारण जर त्यांनी राजीनामा दिला तरच या प्रकरणात खरी कारवाई होईल, नाही तर खरी कारवाई होणार नाही. कारण जर उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, तर त्याच पुण्याचे 5 अधिकारी याची काहीच चौकशी करू शकणार नाही. बरोबर, सगळा फार्स असणार आहे. नक्कीच. धन्यवाद अंजलीताई, आपण आमच्या सोबत जोडला गेलात आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, कायदेशीर बाबी या संदर्भातल्या जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं. तर धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आज दिवसभरातील या होत्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्यांची आपण थेटपणे चर्चा केलेली आहे आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. त्यानंतर आज दिवसभरातला 5वा महत्त्वाचा मुद्दा. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 2 टप्प्यांमधील मतदान प्रक्रिया पार पडलेली असून या निवडणुकीच्या निकालाबाबतचे संभाव्य अंदाज एक्झिट पोल्सच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले. वेगवेगळ्या माध्यमांनी आणि तटस्थ संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल तर जाहीर केले. जवळपास सर्वच एक्झिट पोलद्वारे अंदाज वर्तवण्यात आलेला आहे की बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल, तर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस प्रणित महागठबंधनचा दारुण पराभव होईल. दरम्यान या एक्झिट पोलवर आरजेडीचे प्रमुख नेते आणि इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी मात्र प्रतिक्रिया दिली आहे. यादव यांनी ही आकडेवारी बोगस असल्याचं म्हटलंय. पंतप्रधान कार्यालय आणि अमित शहांनी लिहून दिलेली आकडेवारी एक्झिट पोल्सच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्याचा आरोप तेजस्वी यादव करतायत. पीएमओ से जो तय होकर के आता है, जो अमित शाह जी अपने कलम से लिख करके देते हैं, फलना चैनल को, फलना चैनल को, फलना चैनल को, वही बेचारे मीडिया वाले जो है बयान अपना कहते हैं, बोलते हैं. यानी ये वोट कोई नीतीश जी को बचाने के लिए नहीं पड़े भैया, ये सरकार को बदलने के लिए, वोट फॉर चेंज के लिए वोट पड़े हैं. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आणि त्या संदर्भातलं सविस्तर असं विश्लेषण. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.